नमस्कार. मी रजनी साबदे येथे उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिर्विदांचे महिला ज्योतिर्विद पुणे यांचे तर्फे स्वागत करीत आहे. अधिक मासानिमित्त आयोजित करीत असलेल्या 33 व्याख्यानांचे आजचे पुष्प माननीय डॉक्टर सौ चारुशीला कांबळे या गुंफणार आहेत. त्यांचा विषय मोबाईल न्यूमरॉलॉजी व व्यवसाय योग असा आहे. तर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. माननीय चारुशीला कांबळे शिंपी त्यांचं आडनाव दुसरं आहे शिंपी. आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड यांच्या त्या संस्थापक असून त्याही अध्यक्ष आहेत. त्या एमकॉम वास्तू एमकॉम तर त्यांनी केलेलं आहेच आहे, तसंच वास्तू, ज्योतिष, रेकी, हिलिंग, टॅरो कार्ड रिडिंग आणि संमोहन शास्त्र त्याच्यात ते अतिशय तज्ज्ञ आहेत. अंकशास्त्र व मोबाईल न्यूमरॉलॉजी तज्ज्ञ असून या सर्व विषयांच्या त्या कार्यशाळा घेतात आणि त्याच्यात उत्तम सल्लागार आहेत. सासवड आणि डोंबिवली येथे सन 2024 मध्ये उत्तम प्रकारे ज्योतिष आणि वास्तू त्यांनी अधिवेशन घेतलेले आहेत. तसेच त्यांनी अनेक महिला मेळावे त्यांनी घेतलेले आहेत. आतापर्यंत विविध प्रकारची 9 पुस्तके त्यांनी प्रकाशित झाली आहेत त्यांची व विविध आध्यात्मिक कार्यक्रम आदिशक्ती गुरुकुल मधील सभासदांसाठी त्यांनी त्या घेत असतात. विविध मोफत कार्यशाळा आणि दर मंगळवारी मोफत व्याख्यानमाला सुद्धा त्यांची सुरू असते. आणि हे सर्व आदिशक्ती गुरुकुल युट्यूब चॅनलवर असतं आणि तिथे त्या सक्रिय असतात. तर मी माननीय मॅडमला विनंती करते, चारुशीला मॅडमला विनंती करते की त्यांनी आजचे आपले व्याख्यान सुरू करावे. येस मॅडम. धन्यवाद ताई. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करण्या अगोदर श्री गणेशाची मी या ठिकाणी मुद्दाम त्यांना नमन केलेला आहे. सर्व विघ्नांचा नाश त्यांनी करावा. त्याचप्रमाणे गुरु दत्तात्रयांचं स्मरण या ठिकाणी मी केलेलं आहे की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला मिळतात अशा गुरूंचं स्मरण करून या व्याख्यानाची मी सुरुवात करत आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत जे काही ज्ञान मला मिळालं ते मला माझ्या विविध गुरूंच्या माध्यमातून हे ज्ञान मला मिळालेलं आहे आणि त्यांचंच ज्ञान जे आहे हे त्यांचं ज्ञान मी तुमच्या समोर इथं ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि म्हणून मी ही सुरुवातीची छोटीशी प्रार्थना या ठिकाणी केली. त्याचप्रमाणे आज महिला ज्योतिर्विद यांना मला या ठिकाणी या व्याख्यानाची संधी दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचे मी अत्यंत आभारी आहे. आणि रजनीताईंनी स्वतःहून मला कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं आणि मला सुद्धा वाटलं की मोबाईल न्यूमरॉलॉजी हा विषय तसा आता सर्वांच्या माहितीचा झालेला आहे, परंतु मग मोबाईल न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून आपण व्यवसायामध्ये काही वाढ होते का, जरा इतर विषयांचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक वाटलं आणि म्हणून मी मोबाईल न्यूमरॉलॉजीमध्ये आता इतर विषयांमध्ये जास्त अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आणि तोच विषय मी आता तुमच्या समोर मांडणार आहे. खरंच म्हटलं तर मोबाईल नंबर हे आता अलीकडे आलेले आहेत की साधारण 2000च्या दशकामध्ये किंवा 1990च्या दशकामध्ये हे मोबाईल नंबर आपल्याकडे आलेले आहेत. त्यापूर्वी होते का बरं नंबर? नव्हते.
तरीही आपलं जीवन हे सुरळीत चालू होतं. त्याही वेळेस व्यवसाय होते, आजही आहे. मग अशा वेळेस हे मोबाईल नंबर काय कशा पद्धतीनं काम करतात, हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणून मोबाईल नंबर म्हणजे ही एक रेमेडी आहे. मग ती कशी रेमेडी आहे? रेमेडी याचा अर्थ जी गोष्ट कमी पडते त्या ठिकाणी ती रेमेडी वापरणे. ती उपाययोजना वापरणे. त्यासाठी एक उदाहरण मला या ठिकाणी सांगावसं वाटतंय. विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडीशी मी चर्चा करतीये. उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन जर कमी असेल, तर आपण डॉक्टरांकडे जातो. ते आपल्याला हिमोग्लोबिनच्या बाहेरून गोळ्या देतात आणि त्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्याला जरा बरं वाटायला लागतं आणि आपल्या हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्याच पद्धतीनं इतर जे काही घटक असतात, ते शरीरातले काही क जीवनसत्व असेल, ब जीवनसत्व असेल, B12 असेल, त्या जीवनसत्व जर का आपल्या शरीरात कमी पडले, तर आपण बाहेरून औषधं घेतो आणि आपल्या शरीरामध्ये संतुलन साधतो. त्या पद्धतीनं मोबाईल नंबर ही फक्त एक रेमेडी आहे, की जी गोष्ट तुमच्या नंबरमध्ये कमी आहे, जी गोष्ट तुमच्या जन्मतारखेमध्ये कमी आहे, ती कमी असलेले अंक जर योग्य त्या प्रमाणामध्ये आणि योग्य त्या पद्धतीनं जर का तुमच्या मोबाईल नंबरमध्ये दिले, तर तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होतो आणि हे सांगण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न आहे. उदाहरणार्थ जर का तुमच्या जन्मतारखेमध्ये जर 9 हा अंक कमी प्रमाणात असेल किंवा नसेलच. आता 1900 सालामध्ये तर 9 होताच प्रत्येकाच्या ह्याच्यात. परंतु जो 2000 सालानंतर मात्र 9 हा अंक बऱ्यापैकी कमी झालेला आहे. 2019, 2009 वगैरे ते ठीक आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी 9 अंक नाहीत. मग 9 नाही म्हटल्यानंतर तिथे ॲक्टिव्हपणा जी मंगळाची जी भूमिका आहे, ती भूमिका कमी होते. मग अशा वेळेस जर मोबाईल नंबरमध्ये जर का आपण 9 हा अंक दिला, तर तिथे कुठेतरी आपल्या जीवनामध्ये चांगले बदल होतात. मग हे बदल का होतात? जीवनात चांगले बदल होण्याचं कारण म्हणजे या मोबाईल नंबरला तुम्ही त्याला माझं म्हणता. हा मोबाईल नंबर माझा आहे. आणि ज्याला तुम्ही माझा आहे असं म्हणता, तो तुमचाच होतो आणि त्याचे चांगले आणि वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. मग त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे हा विषयच असा आहे, की मला उदाहरणं देऊन शिकवावं लागतं. कारण अ, ही जी मोबाईल न्यूमरॉलॉजी आहे ना, पटकन लोकांना अपील होत नाही. लोकांना ती असं वाटतं, असं काय त्या मोबाईल नंबरमध्ये? आणि म्हणून मला हे समजून सांगावं लागतं तुम्हाला उदाहरणांच्या माध्यमातून. म्हणून पहिलं उदाहरण या ठिकाणी मी आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन कमी पडले, तर आपण बाहेरून व्हिटॅमिन घेतो किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतो आणि मग तिथं आपल्या जीवनात, शरीरात फरक पडतो. हे त्यात पहिलं उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. मग याच पद्धतीनं अनेक गैरसमज सुद्धा आहेत, की मोबाईल नंबर बदलल्यामुळे नशिबात बदल होतो का? हा प्रश्न जो अनेकांच्या मनामध्ये असतो, तर मुळात मी सांगेल तुम्हाला, की नंबरमुळे तुमच्या नशिबात नाही बदल होत. तर बदल होतो तो तुमच्या ग्रहमानामुळे. तुमचे जर का गोचरीनं ग्रहमान चांगले होणार असतील, तर तुम्हाला चांगले नंबर तुमच्या नशिबात ऑटोमॅटिकली येतात. आत्ता तुम्ही ज्या पद्धतीचं जीवन जगताय, त्या पद्धतीचेच नंबर ऑटोमॅटिकली तुमच्या नशिबामध्ये आलेले असतात. तुम्ही त्या नंबरलाच माझा नंबर म्हणतात. मी माझा नंबर आपण एखाद्या गोष्टीला माझा नंबर, हा माझा आहे, तो माझा आहे, असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ, आता इथे उदाहरण सांगते. उदाहरणार्थ, आपल्या मुलांना जर का ठेच लागली, आपला मुलगा, मुलगी जे कोणी असेल, आपल्या फार जवळचे असतात आपली मुलं. त्यांना जर ठेच लागली आणि आईला जर ते समजलं, आईच्या डोळ्यासमोर मुलगा पडला,
तर आई म्हणते, अरे 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 लागलं तुला, थांब थांब थांब, पटकन पटकन. आई धावपळ करते, पटकन हळद वगैरे आणते, पटकन त्या बाळाला जवळ घेते. हे का ती करते? कारण तो मुलगा तिचा आहे, स्वतःचा. त्याऐवजी शेजारचा मुलगा पडला तर तेव्हा सुद्धा ती मदत करणारच आहे. परंतु तरी सुद्धा जे स्वतःच्या मुलांच्या बद्दल वाटेल ते इतरांबद्दल वाटणार नाही. म्हणजेच काय, की जो स्वतःचा मोबाईल नंबर तुम्ही म्हणता, हा माझा नंबर आहे, तुमच्या नंबरला तुम्ही दुसऱ्या कोणाचा नंबर म्हणू शकत नाही आणि दुसऱ्या कोणाच्या नंबरला तुम्ही माझा नंबर म्हणू शकत नाही. त्या नंबरमध्ये जे काही तरंगलहरी आहेत, त्या तरंगलहरी ह्या तुम्हाला मॅच होतात, कारण तुम्ही त्याला म्हणताय, हा माझा नंबर आहे. तो तुमचा नंबर आहे आणि मग त्यामध्ये जे अंक आहेत 10, बघा 10 अंक आहेत. त्या 10 अंक कुणाबरोबर आहेत? या ठिकाणी हे किरोचं अंकशास्त्र नाहीये. ही गोष्ट आधी लक्षात घ्या. हे अंकशास्त्र म्हणजे वैदिक पद्धतीचं अंकशास्त्र आहे. आपल्या ज्योतिषीय पद्धतीचं अंकशास्त्र आहे. हे अंक एकेका ग्रहाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात आणि प्रतिनिधित्व करत असताना कोणत्या अंकाच्या शेजारी कुठला अंक आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा, की कोणत्या समजा 9 हा अंक मंगळाचं प्रतिनिधित्व करतो आणि 4 हा अंक राहूचं प्रतिनिधित्व करतो. तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचंय ते. बेसिक पासून मी शिकवत नाहीये. तर जर का 9 हा अंक मंगळाचं प्रतिनिधित्व करत असेल, 4 हा अंक राहूचं प्रतिनिधित्व करत असेल आणि दोन्ही अंक शेजारी-शेजारी आलेले असतील, तर तिथं तो अंक 94 तयार होईल किंवा 49 तयार होईल. मग मंगळ राहूचं प्रेडिक्शन कोणताही ज्योतिषी काय सांगेल? कुठेही असू द्या मंगळ राहू, काय घडेल? प्रत्येक ज्योतिषाला माहिती आहे, ज्योतिषशास्त्राचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्या ज्योतिषांना माहिती आहे, की मंगळ राहू हा काहीतरी स्फोटक घटना घडवतो. काहीतरी अचानक घटना घडतो, काहीतरी विचित्रपणा त्या ठिकाणी येतो, काहीतरी अचानक चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याचप्रमाणे नुकसान होतं. मग ते कुठलंही होतं, जास्त करून आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होतं आणि इतरही ठिकाणी नुकसान होतं, म्हणजे व्यवसायात नुकसान होऊ शकतं किंवा आपल्या वैवाहिक जीवनात नुकसान होऊ शकतं. अनेक ठिकाणी नुकसान होऊ शकतं. मग अशा वेळेस हे अंक तुम्ही घ्यायचे का? मग याच पद्धतीनं असे अनेक अंक आहेत. त्या अनेक अंकांबद्दल मी बोलणार आहे. परंतु आधी मी माझा विषय पूर्ण करते. मग कोणते अंक असल्यावर काय फायदा होतो, कोणते अंक नसल्यावर काय फायदा होतो, याच्यावर आपण बोलणारच आहोत. परंतु जे लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत मोबाईल न्यूमरॉलॉजीबद्दल, ते गैरसमज आधी मी काढून टाकते, की मोबाईल नंबर घेतला म्हणून नशीब बदलत नाही, तर तुमच्या नशिबात चांगले अंक येण्याचे ग्रहमान तिथं आहेत आणि म्हणून नशीब बदलतं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये चांगले अंक येतात. प्रत्येक अंकाचे काहीतरी गुणधर्म आहेत. प्रत्येक अंक एकेका ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. ज्याप्रमाणे आपण रत्नांचा विचार करतो. आपण काय म्हणतो, की तुला गुरूचा पुष्कराज वापरण्याची गरज आहे. तुला रवीचा माणिक वापरण्याची गरज आहे. कारण का? तर पुष्कराज म्हणजे गुरूमध्ये जे खनिज आहेत, तेच खनिज या पुष्कराजमध्ये आहेत. उदाहरणार्थ रवीमध्ये म्हणजे सूर्यामध्ये जे काही खनिज आहेत, तशा प्रकारची खनिज माणिकमध्ये आहेत. शनीमध्ये जी खनिज आहेत, ती त्या शनीच्या नीलममध्ये आहेत. त्याच पद्धतीनं जे गुणधर्म सूर्याचे आहेत, तेच गुणधर्म 1 या अंकाचे आहेत. जे गुणधर्म चंद्राचे आहेत, तेच गुणधर्म 2 या अंकाचे आहेत. अशा पद्धतीनं त्या-त्या ते जे अंक आहेत, ते अंक त्या-त्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये ते अंक येत असतात.
तुम्ही जर का थोडासा अभ्यास फक्त वाढवा, मी म्हणते म्हणून, की तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये ग्रह कसे आहेत आणि मग तेच ग्रह, तेच अंक तुमच्या मोबाईल नंबरमध्ये आलेत का? एकदा चेक करून पहा बरं. धरून चला, तुमचं जर नुकसान होण्याचे योग असतील, व्यवसायाबद्दल आपण बोलणार आहोत पुढे. परंतु व्यवसायात नुकसान होण्याचे योग असतील, तर कुठेतरी मंगळ राहू प्रतियोग तरी असेल, युती तरी असेल, केंद्रयोग तरी असेल. धरून चला, तुमचे पैसे अडकण्याचे योग असतील, तर कुठेतरी शनी-बुधाचे योग तिथे अडकलेले असतात. दिसतात तुम्हाला तिथे काहीतरी योग हे पत्रिकेमध्ये थोडंसं त्या पद्धतीनं बघावं लागतं. धरून चला, तुमचा स्वभाव खूप इमोशनल असेल आणि इमोशनल स्वभावामुळे तुम्ही एखाद्याला असेच पैसे देऊन टाकले. स्वभाव आपला इमोशनल असतो. कोणीतरी जरासं प्रेमाने म्हटलं, "अगं, मला खूप त्रास होतोय. माझ्याकडं अगदी संध्याकाळच्या जेवायला पैसे नाही." असं कोणी म्हटलं, की आपण म्हणतो, "चल बाबा, घे माझ्याकडून तुला." मग हा जो चंद्राचा गुणधर्म आहे, तो कुठेतरी तुमच्या पत्रिकेमध्ये असतो आणि तोच गुणधर्म कुठेतरी तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सुद्धा तिथे 2 हा अंक आलेला असतो. तर तुमचा स्वभाव, तुम्ही कसे आहात, तुमच्या जीवनात कोणत्या घटना घडणार आहेत, ते संपूर्णपणे तुमच्या मोबाईल नंबरमध्ये ताबडतोब दिसतं. यासाठी आपण काही उदाहरणं घेऊच नंतर. तर हा असा एक वेगळा, आगळा-वेगळा विषय आहे, की जो विषय खरं तर आत्ता अलीकडे आलेला आहे. या विषयावर अजून खूप संशोधन व्हायचं आहे. आत्तापर्यंत बऱ्यापैकी संशोधन झालंय आणि अजूनही संशोधन होतंय. यामध्ये काही लोकं असं सांगतात, की शेवटचे 4 अंक तेवढेच तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. परंतु मी जवळ-जवळ आत्तापर्यंत 5 ते 10,000 नंबर मी चेक केलेले आहेत आणि कमीत कमी एक 5,000-1,000 नंबर मी लोकांना बदल करून दिलेला आहे त्यामध्ये. काहींना पासवर्ड दिलेले आहेत, काहींना बदल करून दिलेले आहेत. तर हे योग्य ते अंक जेव्हा तुमच्या मोबाईल नंबरमध्ये येतात, तेव्हा काही ना काही चांगला बदल हा होत असतो. परंतु तिथे अजून एक प्रश्न असा पडतो, की आम्ही आमचा नंबर मागील 20 वर्षापासून वापरत आहोत आणि मग माझे सगळे क्लायंट जातील किंवा माझे सगळे कॉन्टॅक्ट जातील. मग मी काय करायचं? हा पण प्रश्न असतो आणि म्हणून त्या ठिकाणी आ अ, तुमचा जुना नंबर बंद करण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देत नाही. फक्त तुम्ही हळू-हळू करत जुना नंबर फक्त थोडासा कमी करा. एवढंच आमचं म्हणणं आहे. जुना नंबर बंद करू नका. हं. त्यामध्ये असे बरेचसे गैरसमज आहेत, की मग धीरूभाई अंबानींच्या वेळेस तिथं काही मोबाईल नंबर होते का? जेव्हा ते मोठे झाले तेव्हा? किंवा टाटा बिर्ला मोठे झाले, त्यावेळेस काही मोबाईल नंबर होते का? नव्हते. त्यावेळेस तर लँडलाईन असतील. मग अशा वेळेस जर मोबाईल नंबर नव्हतेच तेव्हा, तर मग त्यांचं सगळं कशावर ते एवढी मोठी का झाली माणसं? पहिली गोष्ट कुणालाही मोठं व्हायचं असेल, कुणालाही काहीतरी चांगलं काहीतरी घडवायचं असेल जीवनात, तर त्यांच्या हातामध्ये दम असायला पाहिजे. उस बंदे के हाथ में दम होना चाहिए. तर त्या व्यक्तीकडे जर तेवढी कार्यक्षमता असेल, तरच ती व्यक्ती पुढे जाऊ शकते आणि मोबाईल नंबर हे फक्त सपोर्टेड आहे. परंतु जर तुम्ही प्रयत्नच नाही केले, तर नुसता मोबाईल नंबर घेऊन काही फायदा नाहीये. तुमची स्वतःची मनापासून इच्छा पाहिजे, तुम्हाला जे काही बनायचं आहे त्यासाठी. तसे प्रयत्न तुमच्याकडून घडले पाहिजे. परंतु
एक मात्र आहे की मी जे काही मी नंबर देते ते असे काही चांगले कॉम्बिनेशन मी देते की त्यामुळं ऑटोमॅटिकली जी व्यक्ती गप्प बसून राहिलेली आहे तिला वैचारिक बदल होतात, कारण त्या अंकांचे काहीतरी परिणाम तुमच्यावर व्हायला लागतात. अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, सांगायचा उद्देश एवढा, की जी गोष्ट तुम्ही वापरता त्याची चांगली आणि वाईट स्पंदनं किंवा तरंगलहरी तुमच्यापर्यंत येत असतात. म्हणून उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, तर तुम्ही जर आता आज धरून चला, मी आता हा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलाय. तर त्याच्यातून जी काही स्पंदनं तयार होतात, ती पांढऱ्या रंगाची तयार होतील. अशाच पद्धतीनं आपण जे काही बोलतो ना, मी अनेक वर्षापासून म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर पहिला अभ्यास केला तो म्हणजे रेकीचा. रेकी किंवा ज्याला सकारात्मक विचारांचा विचार मी जास्त प्रथम करत असते. तुम्ही जो विचार करता, तो विचार तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरत असतो. कारण त्या विचारांना तरंगलहरी आहे. ज्या पद्धतीनं विचारांना तरंगलहरी आहेत, त्याच पद्धतीनं मोबाईल नंबरमधील अंकांना तरंगलहरी आहेत. त्याच पद्धतीनं ग्रहांना सुद्धा चुंबकीय अक्ष आहे आणि त्या चुंबकीय अक्षांचे परिणाम माणसापर्यंत येत असतात. एवढंच नाही, माणसाच्या शरीराला तरंगलहरी आहेत. हा एक मोठा अभ्यासाचा आणि विज्ञानाचा विषय आहे. कधी वेळ मिळाला तर मी तुम्हाला माणसाच्या शरीरामधल्या तरंगलहरी कशा बाहेर येतात, ग्रहांमधल्या तरंगलहरी कशा आपल्यापर्यंत येतात, वास्तूमधील तरंगलहरी आपल्यापर्यंत कशा येतात, मोबाईल नंबरमधील तरंगलहरी आपल्यापर्यंत कशा येतात, यावर मी परत कधीतरी बोलेल. परंतु आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जी गोष्ट वापरता, जी गोष्ट विचारता, ज्या गोष्टीचा विचार करता, त्या गोष्टीच्या तरंगलहरी तुमच्यापर्यंत येतात. ही एक गोष्ट या ठिकाणी मी सांगते. तसं बोलण्यासारखा विषय खूप मोठा आहे. परंतु या एका गोष्टीवर तुम्ही मान्य करा ही गोष्ट आणि मग आपण पुढे जाऊया. जे काही माझ्या मनामध्ये जे इतर लोकांचे जे माझ्यापर्यंत प्रश्न येतात. अनेक व्यक्ती मला विचारतात, "मॅडम आमचा खूप वर्षाचा जुना नंबर आहे किंवा असं कसं होऊ शकतं? नंबरमुळे असं काही घडू शकतं का?" तर त्या प्रश्नांची उत्तरं मी आता या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत आणि आता आपण सुरुवात करत आहोत ते म्हणजे मोबाईल नंबर आणि व्यवसाय योग या विषयाकडे आपण आता वळत आहोत. मुळात मगाशीच मी सांगितलं, की तुम्ही व्यवसाय करणार आहात, की नोकरी करणार आहात, हे पहिली गोष्ट तर तुमच्या स्वतःच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे थोडंसं अजून ज्योतिषशास्त्राकडे वळलं, तर तुमच्या ज्योतिष कुंडलीवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे तुमच्या जन्मतारखेवर सुद्धा अवलंबून आहे. परंतु धरून चला, जन्मतारखेमध्ये योग्य ते अंक नसतील, तर व्यवसाय करण्याचे अंक नसतील किंवा व्यवसाय वाढवण्याचे अंक नसतील, तर तुम्ही बाहेरून मोबाईल नंबरमध्ये अंक घेऊ शकता आणि त्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यासाठी आपल्याला प्रत्येक अंकांचे गुणधर्म आपल्याला पाहणं आवश्यक आहे आणि त्यामधले आपण अगदी प्रत्येक अंक आपल्याला पैसा मिळवून देतो का? आणि देत असेल, तर तो कशा पद्धतीनं पैसा मिळवून देतो, हे आपण पाहूया. समजा जर का 1 हा रवीचा अंक असेल, तर तो अधिकाराच्या माध्यमातून किंवा स्वतंत्र व्यवसायाच्या माध्यमातून हा 1 अंक पैसा मिळवून देईल आणि हा 1 अंक तुमच्या जन्मतारखेत असू द्या किंवा मोबाईल नंबरमध्ये. त्याचे इतर अनेक नियम आहेत मोबाईल नंबरचे. कारण मोबाईल न्यूमरॉलॉजी ही कार्यशाळा मी 16 तास शिकवते. म्हणजे नियम किती असतील ते कळेल तुम्हाला. परंतु एक जनरल मी सांगते या ठिकाणी, की 1 हा रवीचा अंक, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर दोन्हीकडे मिळून मॅक्सिमम 3 वेळाच असावा लागतो. त्यापेक्षा जास्त वेळा जर असेल, तर आत्ता मी सांगते ते परिणाम तुम्हाला मिळणार
नाही. हा एक नियम लक्षात ठेवा. तर या नियमानुसार पुढे जाऊया, की 1 हा अंक रवीचा आहे. मग जर का 1 या अंकानुसार एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल, तर ती व्यक्ती एकतर स्वतंत्र व्यवसाय करते. कारण 1 हा सूर्याचा अंक आहे आणि रवी महाराज म्हणतात, "मी कोणाच्या अंडर काम करणार नाही. दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार नाही. नोकरी केली तरी मीच अधिकारी असेल." मग ह्या व्यक्तींनी जर का नोकरी केली, एक मुलांक भाग्यांक असेल किंवा हा नंबर तिथे कुठे असेल तर या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय करतात. स्वतंत्र व्यवसाय करतात किंवा अधिकार असतात, ते दुसऱ्याच्या हाताखाली काम नाही करणार. आता 2 वाल्या व्यक्ती ज्या आहेत, त्या व्यक्ती करू शकतात. दुसऱ्याच्या हाताखाली त्या काम करू शकतात. पण तरी सुद्धा त्या थोड्याशा कशा पद्धतीनं काम करतील? असा काही यांचा व्यवसाय असेल, ज्यांच्या जन्मतारखेमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये 2 हा अंक असेल किंवा मुलांक भाग्यांक 2 असेल, तर ह्या व्यक्ती व्यवसाय करतील. परंतु कसा पैसा येईल यांच्याकडे? आज ₹1000 आले, उद्या 5000 आले, मग पुन्हा 10,000 आले, मग पुन्हा 4 दिवस काही नाही आले, मग पुन्हा 4000 आले, मग पुन्हा 5000 आले. अशा पद्धतीनं लिक्विड कॅश ह्या 2 वाल्या व्यक्तींकडे येते. का बरं? हे असं का? कारण 2 म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे सतत बदल, चंद्र म्हणजे खळखळत्या पाण्याप्रमाणे पैसा येतो. बरोबर? आता 3 कडे वळू. 3 म्हणजे गुरु महाराजांचा अंक आहे आणि 3 म्हणजे जर का गुरुचे सगळे तुम्ही त्या ठिकाणी गुणधर्म आठवा. गुरु महाराज म्हणतात, तर ते जेव्हा अनुकूल असतात गुरु महाराज, तेव्हा ते तुम्हाला ज्ञान, व्यवहार ज्ञान, पैसा, यश, शिक्षण, विवाह या सगळ्या गोष्टी गुरूंच्यामुळे होतात, या तिन्ही अंकामुळे. त्याचप्रमाणे ईझी मनी जर तुम्हाला पाहिजे असेल, सहजपणे पैसा पाहिजे असेल, तर तुम्हाला 3 हा अंक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गुरु महाराज सगळ्या गोष्टी, मग तो पैसा असू द्या, यश असू द्या, शिक्षण असू द्या, काही असू. हे गुरूंशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळं तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का? तर तुमच्याकडं पैसा देणारा गुरु महाराज सगळं काही देतात, पण ईझी मनी पटकन पैसा देतात. मग पैसा देणारा 3 हा अंक तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल, तर तुमचा व्यवसाय नक्की चालतो. आत्तापर्यंत काय म्हटले मी? एक असेल तर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करू शकता. 2 असेल तर तुमच्याकडे त्या व्यवसायाच्या माध्यमातून लिक्विड कॅश रोज येत राहते. हे 2 चे सांगितले आणि 3 म्हणजे गुरु महाराज तुम्हाला ईझी मनी देतात. अशा पद्धतीनं. आता आपण 4 चा विचार. 4 हा राहू महाराजांचा अंक आहे आणि 4 म्हणजे मला सगळं हवं. राहू महाराज म्हणतात, "मला सगळं हवं." आणि त्यांना खूप मोठ्या त्यांच्या महत्वाकांक्षा असतात. 4 अंक ज्यांच्या जन्मतारखेमध्ये असेल, मोबाईल नंबरमध्ये असेल, भाग्यांक, मुलांक असेल, तर ह्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या असतात. यांची बुद्धिमत्ता खूप चांगली असते. कारण राहू आणि त्या बुद्धिमत्तेमुळे या व्यक्ती खूप पुढे जाऊन त्यांना काम करायचं असतं आणि जगामधल्या अनेक गोष्टी यांना मिळवायच्या असतात. त्यांच्या महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या असतात. परंतु त्यामुळं काय होतं, थोडंसं फास्ट काम यांच्याकडून होतं, काहीतरी चुका यांच्याकडून होतात आणि त्या चुका झाल्यामुळे मग इथं नुकसान. बघा लक्षात घ्या 4 म्हणजे राहू, राहू म्हणजे किती 50% गोष्टी चांगल्या असतील, तर त्यामध्ये 50% गोष्टी वाईट असतात. ते म्हणजे घाई करणे आणि घाई केल्यामुळे चुका होणे आणि चुका झाल्यामुळे एकही काम पूर्णत्वाला न जाणे, ही गोष्ट 4 मुळे घडते. आणि ह्या लोकांना पैसा मिळतो. मिळवतात हे माणसं पैसा इतरांपेक्षाही जास्त मिळवतात. परंतु जेव्हा कधी नुकसान होतं ना, ते मात्र जास्त होतं. मग व्यवसायासाठी 4 हा अंक चालेल का?
विचार करा. मला नाही वाटत. व्यवसाय करण्यासाठी 4 हा अंक करू शकतात हे माणसं व्यवसाय करतात, पण कधी ना कधीतरी त्यांना नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यानंतर 5 हा अंक. 5 हा अंक बुधाचा आहे. मग आपण बुधाचं ज्योतिषशास्त्रात जे वर्णन आहे तेच वर्णन मी सांगणार आहे, की बुध म्हणजे राजकुमार आणि हा राजकुमार त्याचं वय किती आहे बरं बुधाचं? त्याचं वय साधारणपणे 5 वर्षापासून ते 10-12 वर्षापर्यंतचं वय आहे. धरून चला, मी मुद्दाम उदाहरणं देतीये. धरून चला, की एखाद्या 7-8 वर्षाच्या मुलानं ठरवलं, की मला व्यवसाय करायचा. तर ही ही जी छोटी मुलं असतात ना, ही खूप चंचल असतात. खूप छान बोलतात, पटापट बोलतात. त्यांना जर का त्यांच्या आईने सांगितलं, "अभ्यास केला तर चॉकलेट देईल." तर लगेच ऐकतात. किंवा कुणीतरी बाहेरचे काका आले आणि त्या बाहेरच्या काकांनी जरी त्याला काहीतरी खाऊ दिला आणि ते म्हटले, "गाणं म्हणून दाखव." तर मग हा मुलगा पहिल्यांदा बिचकतो. पण त्याला काय कळतं त्याला? मी गाणं म्हटलं तर मला चॉकलेट मिळणार. ही व्यवहारी बुद्धी, व्यवहार करण्याची बुद्धी त्या मुलाकडं आहे. परंतु लक्षात घ्या, या मुलाला व्यवहार जरी करता येत असेल, तरी त्याची बॉडी लँग्वेज मात्र व्यवसाय करण्याइतकी परिपक्व नाही. कारण हे जे बुधाचं वर्णन, बुध म्हणजे लहान मुलगा, त्या लहान मुलांचं व्यवसाय करण्यासाठी इम्प्रेशन पडत नाही. मग ज्यांचा मोबाईल नंबरमध्ये 5 अंक असेल, जन्मतारखेमध्ये 5 असेल, मूलांक भाग्यांक 5 असेल, तर ह्या व्यक्ती व्यवहारासाठी अत्यंत उत्तम. परंतु त्यांचं इम्प्रेशन मात्र पडत नाही. मग त्यासाठी आपल्याला पुढच्या अंकांचा विचार करायला पाहिजे. इम्प्रेशन पडणं आवश्यक आहे आणि व्यवसाय करण्यासाठी चांगलं इम्प्रेशन जर पाडायचं असेल, तर 2 अंक आपल्याला खूप छान मदत करतात. त्यातला पहिला अंक म्हणजे 6 आणि दुसरा अंक म्हणजे 7. ते कसं ते सांगते. आपण 6 आणि 7 कडं पुढं वळणार आहोत. परंतु 5च्या बरोबर जर 6 हा अंक असेल, म्हणजेच काय, की 65 हा अंक असेल किंवा 56 हा अंक असेल. तर 65 किंवा 56 हे अंक जर का त्या ठिकाणी असतील, तर या व्यक्तींकडे 2 प्रकारची बुद्धी असते. एक म्हणजे व्यवहार ज्ञान आणि दुसरं 6 म्हणजे लक्ष्मी प्राप्ती. पैसा कसा येईल? माझ्याकडे पैसा कसा येईल? आणि अशा प्रकारचं या व्यक्ती विचार करतात. 6 मुळे लक्ष्मी प्राप्ती आणि किंवा पैसा गुंतवायचा कसा? कुठे? योग्य ठिकाणी कसा गुंतवायचा? हे ह्या व्यक्तींना चांगलं कळतं. त्याचप्रमाणे पैसा मिळवायचा कसा? हे सुद्धा या व्यक्तींना चांगलं कळतं. तर 65 किंवा 56 हा अंक असेल, तर यांचं व्यवहार ज्ञान पैशाच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत यांचं व्यवहार ज्ञान चांगलं असतं. त्यासाठी अजून एक पुढचा अंक सांगते आणि तो म्हणजे 7. मगाशी मी जे वाक्य वापरलं त्याचा जरा आपण पुन्हा एकदा विचार करू. मगाशी मी असं वाक्य वापरलं, की 5 हा अंक जर का तिथे जन्मतारखेत असेल, तर तुमचं इम्प्रेशन पडत नाही. तुमच्याकडे भरपूर व्यवहार ज्ञान आहे, भरपूर व्यापारी वृत्ती आहे. तुमच्या डोक्यामध्ये अनेक चांगल्या-चांगल्या कल्पना आहेत व्यवसायाच्या, पण तुमचं इम्प्रेशन पडत नाही आणि म्हणून व्यवसाय होत नाही. आणि अशा वेळेस जर तुमचं इम्प्रेशन पडायचं असेल, तर तुमच्या त्या 5च्या बरोबर 7 हा अंक असावा लागतो. तो कसा? तो कसा हे पाहूया. तर जर का 75 किंवा 57 हा अंक जर का तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जन्मतारखेमध्ये जर असेल किंवा कोणाची जन्मतारीख 57 सालची असेल, काही व्यक्ती 75 चा जन्म झालेला असेल किंवा काहींच्या नंबरच्या ग्रिडमध्येच जर का
5-7 हे अंक असतील तर त्यांच्या 7 मुळे प्रभाव पडतो. मग तो कसा पडतो? त्यासाठी सुद्धा मला तुम्हाला उदाहरणच द्यावं लागणार आहे. 5 म्हणजे एक छोटासा राजकुमार आहे, एक लहान मूल आहे आणि 7 म्हणजे केतू महाराज आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगते. केतू महाराज म्हणजे एक साधू पुरुष. धरून चला हा साधू पुरुष एका पारावर येऊन बसला. अंगामध्ये केशरी कपडे घातलेले आहेत आणि हातामध्ये रुद्राक्षांची माळ. हा साधू पुरुष काहीही करत नाही. फक्त पारावर जाऊन बसलाय आणि केशरी कपडे घातलेले आहेत. अशा प्रकारे माळ जपतोय. डोळे सुद्धा मिटलेले आहेत. एक अक्षरही हा बोलत नाही. मग हा केतू महाराज हा 7 हा अंक असा आहे. साधू पुरुषासारखा. केतूचा अंक आहे ना 7. मग जर त्या पारावर जर का तो केतू तिथे म्हणजे तो साधू तिथे जाऊन बसला, तर आजूबाजूचे लोकं, "अरे, गावात कोणीतरी साधू महाराज आलेत." मग एक दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो. मग सगळेजण हळू जाऊन बघतात. अरे, साधू महाराज कोणीच काही बोलतच नाहीयेत. परंतु या साधू महाराजांनी कुणाला बोलावणं पाठवलं का माझ्याकडे या म्हणून? नाही. तरी सुद्धा लोकांनी तिथे गर्दी केली, तर गर्दी करणारा अंक हा 7 आहे. पण व्यवसाय करायचा असेल, तर नुसती गर्दी करून उपयोग आहे का? त्याला मार्केटिंग महत्वाचं आहे की नाही? मग अशा वेळेस जी गर्दी झालेली असते, त्या गर्दीचं त्या ठिकाणी मार्केटिंग करण्यासाठी ह्या 5 वाल्या व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून मोबाईल नंबरमध्ये जेव्हा ज्या व्यक्तींना व्यवसायासाठी मोबाईल नंबर हवा आहे, त्या व्यक्तींना मी 5-7चं कॉम्बिनेशन देते. 7-5-5-7 म्हणजे 75 किंवा 57 याचं कॉम्बिनेशन दिल्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढतो, की 7 म्हणजे केतूमुळे गर्दी होते, 5 म्हणजे तिथं मार्केटिंग होतं. मगाशी जे मी लहान मुलाचं उदाहरण सांगितलं, एखादा ते एक तो साधू आहे, त्या साधूच्या शेजारी लहान मुलगा आहे आणि तो लहान मूल त्या ठिकाणी तिथे काय करेल तो लहान मूल? "अरे महाराज आले, महाराज या, 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 या." ते लहान मूल लगेच मार्केटिंग करेल तिथं. लगेच ते काय म्हणेल लहान मूल, "अरे महाराजांसमोर काही ₹100 टाका." झालं ना मार्केटिंग. हे मार्केटिंगसाठी 7-5-5-7 हे अंक आवश्यक आहे. तर मी 6 आणि 7 बद्दल म्हटलेले आहे. आता आपण 8 बद्दल बोलूया. 7 मुळे सुद्धा पैसा येतो गर्दीच्या माध्यमातून. 6 मुळे लक्ष्मीच्या माध्यमातून पैसा येतो. आणि 8 मुळे 8 म्हणजे शनी महाराज. शनी महाराज म्हणजे तुमच्या जमिनीच्या माध्यमातून, प्लॉटिंगच्या माध्यमातून किंवा तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला पैसा मिळत राहतो. आणि हे 8 मुळे ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये 8 आहेत, त्या व्यक्तींना काहीतरी स्वतःची जमीन वगैरे असते. जमीन किंवा प्लॉट किंवा घर काहीतरी त्यांच्याकडे असतं किंवा हे काहीच नसलं, तर बँकेमध्ये तरी पैसे यांनी ठेवलेले असतात. हे तुम्ही चेक करा. चेक केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. 8 वाल्या व्यक्तींचे पैसे बँकेत तर नक्की असतात. पण होतं काय, तुमच्या मोबाईल नंबरमधले जर कॉम्बिनेशन चुकीचे असतील आणि तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 58 किंवा 85 हे अंक असतील, तर त्या ठिकाणी शनी-बुध तयार होतो. बघा, तुमच्या मोबाईल नंबरमध्ये किंवा जन्मतारखेमध्ये 85 किंवा 58 असेल, तर तिथे शनी-बुध तयार होतो. बुध म्हणजे त्याला मार्केटिंग करायचंय, पण शनी महाराज म्हणतात, "पुढे जायचं नाही, गप्प बस इथं जागेवर." शनी महाराज विलंब करतात. बुध म्हणतो, "मला व्यापार करायचा आहे." शनी म्हणतो, "विलंब करायचा आहे." बुध म्हणतो, "पैसा मिळवायचा आहे." शनी म्हणतो, "विलंब करायचा आहे."
की 5 वाल्या व्यक्तींचा जो पैसा तिथं असेल, त्या 85 किंवा 58 यामध्ये तुमच्याकडे जो काही पैसा असतो, तो पैसा तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केलेला असतो. तो पैसा तुम्ही इन्व्हेस्ट केलेला असतो. आजच्या घडीला जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल, तर तो तुम्हाला वेळेवर उपलब्ध होत नाही. कुठलेही नंबर तुम्ही चेक करा, हे असेच प्रेडिक्शन मिळतात. म्हणजे ते त्यांना त्यां असं नाही की तिथं त्यांनी चुकीचं काही केलेलं आहे, असं मला म्हणायचं नाही. परंतु ते पैसे आज त्यांना अवेलेबल होत नाही. एवढीच गोष्ट. आणि पुढचा जो अंक आहे तो म्हणजे 9. तर 9 हा मंगळाचा अंक आहे. तुम्हाला जर का जीवनामध्ये असेल, व्यवसायामध्ये किंवा जीवनामध्ये कुठेही जर का यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला प्रगती करणं आवश्यक आहे. धावपळ करणं आवश्यक आहे. स्वतः काम करणं आवश्यक आहे. मेहनत करणं आवश्यक आहे. आणि ही मेहनत, ही धडाडी, हा धीटपणा, हे हे धाडस, हे सर्व काही तुम्हाला 9 हा अंकच देत असतो. परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कोणतेही अंक हे फार जास्त वेळा असले तर त्याचे उलटे परिणाम होतात. फार कमी वेळा असेल तर त्याचे आणखीन वेगळे परिणाम होतात. मग ते ठराविक प्रमाणात घ्यावे लागतात आणि ठराविक अंकाच्या शेजारी घ्यावे लागतात. मग ते कोणत्या अंकाच्या शेजारी घ्यायचे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर मला सांगायचंय ते म्हणजे 0 या अंकाबद्दल. तर 0 हा जो अंक आहे तो म्हणजे आधीच्या अंकाचं प्रतिनिधित्व करतो. 0 हा 1च्या पुढे, 2च्या पुढे, 3च्या पुढे, 1 ते 9च्या पुढे 0 हा असतोच. 100, 200, 300, 400, 500 म्हणजे कुठेतरी तिथे शून्याला किंमत कधी येते जेव्हा आधीचा अंक असेल. मग 0 म्हणजे काय? तर पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. म्हणजेच काय की 0 हा त्याच्या आधी जो अंक असेल त्या आधीच्या अंकाचं प्रतिनिधित्व करतो. जर का 1च्या पुढे म्हणजे 109 हा अंक असेल धरून चला. 109 हा अंक असेल तर तो 0 1चं प्रतिनिधित्व करेल, 9चं प्रतिनिधित्व करणार नाही. आलं लक्षात? समजा 205 हा अंक असेल, तर तो 0 हा 2चं प्रतिनिधित्व करतो. तो 5चं प्रतिनिधित्व करणार नाही. हे लक्षात आलंय? शून्याबद्दल लक्षात आलं. आता आपण या ठिकाणी काही अंक बघूया. आता 1 ते 9 किंवा हे तर अंक पाहिलेले आहेच आपण. मग त्यापुढे काही ठराविक अंक घेऊया आपण. समजा 11 अंक असेल, तर 11 1 हा अंक 2 वेळा आला. तिथं अधिकार वृत्ती, राजासारखं वागणं डबल झालं. मग आपण मगाशी मी तुम्हाला म्हटले, की योग्य कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे. तर आपण एखादं अयोग्य कॉम्बिनेशन बघू. 18 18 किंवा 81 हे कॉम्बिनेशन तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जर असेल किंवा जन्मतारखेमध्ये असेल, तर 8 म्हणजे शनी महाराज, 1 म्हणजे त्या ठिकाणी रवी. मग रवीला पाहिजेत अधिकार, शनीला पाहिजे सेवा. मग ज्यांना अधिकार पाहिजेत, त्यांनी अशा पद्धतीचं काम म्हणजे बघा 18 किंवा 81 बद्दल मला इथं कसं काय सांगायचंय, की 1 ला पाहिजे अधिकार, 8 ला पाहिजे सेवा. ह्या 2 गोष्टी एकत्र येऊ शकतात का? ज्याला अधिकार पाहिजे तो सेवा करेल का? आणि ज्याला सेवा पाहिजे तो अधिकार मिळवेल का? तिथे काहीतरी गडबड होते. आणि ती गडबड त्या ठिकाणी झाल्यामुळे 18 किंवा 81 या अंकामुळे व्यवसायामध्ये वाढ होत नाही. तुम्हाला अपेक्षित प्रमाणात वाढ यामध्ये होणार नाही.
8 मुळे तुमची प्रॉपर्टी वाढेल, 1 मुळे तुमच्याकडे थोडे तरी अधिकार असणार आहेत. परंतु 18 या अंकामुळे व्यवसाय वाढेल का? अजिबात नाही. कारण तिथे गडबड तयार होते. ज्याला अधिकार पाहिजे तो सेवा करू शकणार नाही. मग त्याला जरा वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय बघावा लागतो. मग या पद्धतीचा एखादा चांगला अंक पाहूया आपण. या पद्धतीचा 19 हा अंक घेऊया. 19 किंवा 91. तर 19 किंवा 91 हा काय झाला? तर त्या ठिकाणी तो रवी आणि मंगळ झालाय. जर का तो रवी मंगळ झाला असेल, तर रवी म्हणजे राजा आहे, मंगळ म्हणजे सेनापती आहे. तर मला तुम्ही सांगा, की एक सेनापती आणि एक राजा या दोघांची मीटिंग चालू असेल, तर हे दोघं काय मीटिंगमध्ये बोलत असतील? ते असं म्हणतील का, "चला." एक राजा त्या सेनापतीला म्हणेल का, "चल आज आपण पिक्चरला जाऊ धुरंधरला." म्हणेल का तसा तो? नाही म्हणणार ना. मग तो राजा त्या सेनापतीशी काय बोलत असेल, की आपल्याला शेजारचं राज्य जिंकायचंय, आपल्याला विजय मिळवायचा आहे, आपल्याला मेहनत करायची आहे, आपल्याला युद्ध करायचंय, आपल्याला काम करायचंय. हे कोण म्हणेल? हे कॉम्बिनेशन 19 किंवा 91 हे ज्यांच्या जन्मतारखेतलं कॉम्बिनेशन असेल, ज्यांच्या मोबाईल नंबरमधलं कॉम्बिनेशन असेल, भरपूर मेहनत करायला तयार आहेत या व्यक्ती. भरपूर काम करतात आणि राजाप्रमाणे अधिकार मिळवतात. राजाप्रमाणे वागतात, मंगळाप्रमाणे अधिकार मिळवतात आणि कष्ट करतात. कष्टाळू अशा या व्यक्ती असतात. हं. आता यानंतर पाहू. अ, म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला 19, 18 नंतर 19 येतो म्हणून मी लगेच तो तिथं सांगितला. आता यानंतर असेच कितीतरी नंबर असतात, की 35 हा अंक असेल. आता 35 मध्ये 3 म्हणजे तर गुरु महाराज तुम्हाला ज्ञान द्यायला तयारच आहेत. बुध म्हणजे बुधाची बुद्धिमत्ता पण आहे तिथे. पण मग प्रॉब्लेम कुठे? 3 म्हणजे गुरु महाराज म्हणतात पैसा संचय करून ठेवावा आणि बुध म्हणतो पैसा खर्चच केला पाहिजे. बुध म्हणजे ते लहान मूल आहे ना, त्याला काय कळतं त्याला संचय करण्याबद्दल? संचय काय करावा हे त्या 5 वाल्याला कळत नाही. आणि मग 35 किंवा 53 असेल, आपण व्यवसायाच्या दृष्टीनं बघू. 35 किंवा 53 असेल, तर ह्या व्यक्ती पैसा कसाही कुठेही खर्च करतात. योग्य जरी असला तरी सुद्धा खर्च योग्य असतो. मी नाही म्हणत नाही, कुणाला नावं ठेवत नाही. परंतु ह्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही. अशा घटना त्यांच्या जीवनात घडतात. आता 37 हा अंक पाहूया. आपण ज्योतिषी आहोत आणि ज्योतिषांकडे काय हवंय आपल्याला? आपल्याला गुरुसारखं ज्ञान पाहिजे आणि केतूप्रमाणे आपल्याकडं एक चांगलं आध्यात्मिक ज्ञान आपल्याकडं असायला पाहिजे. मग हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला केतू महाराज देतात. गुरूंप्रमाणे ज्ञानीवृत्ती, अभ्यासवृत्ती हे आपल्याला गुरु महाराज देतात आणि गुरु आणि केतू हे प्रत्येक अंक पैसा देत असतो. याच्याही माध्यमातून पैसा मिळणार आहे आपल्याला. फक्त कोणता अंक किती वेळा असला पाहिजे याच्यावर मात्र फार मोठा अभ्यास येतो. आता आपण 38 कडे वळूया. 3 म्हणजे पुन्हा पैसा, ज्ञान, व्यवहार ज्ञान, शिक्षण हे सगळं 3 मुळे मिळेल. परंतु जेव्हा 3 बरोबर म्हणजे 38 किंवा 83 असेल, 3 बरोबर म्हणजे गुरु महाराजांबरोबर जेव्हा त्या ठिकाणी शनी असेल किंवा शनीचा अंक असेल, तेव्हा त्या व्यक्तींना तो पैसा हा कमी प्रमाणात मिळतो आणि तो पैसा अडकलेला राहतो आणि हे मी अनेक ठिकाणी पाहिलंय. काही मुली माझ्याकडे आल्या होत्या काही दिवसांपूर्वी. आणि त्यांच्यापैकी एका मुलीच्या मोबाईल नंबरमध्ये 83 हा अंक होता आणि बरेचसे अंक हे नोकरी करणारे होते. मी तिला म्हटलं, "तू नोकरी करते, पण तुला पगार मिळत नाही."
माझी अशी भाषा असते. मी तिला म्हटलं, "तू नोकरी करते, पण तुला पगार मिळत नाही." आणि ती मुलगी एवढी चाट पडली, ती म्हटली, "मॅडम तुम्ही कसं काय हे ओळखलं? मी नोकरी पण करते आणि मला पगार मिळाला नाही. हे कसं काय तुम्ही नुसत्या नंबरवरून सांगितलं?" आणि मग त्यावेळेस मी तिला असं म्हटले तिथे, की तुझ्या नशिबामध्ये नोकरी करणारे योग आहेत. तुझ्या जन्मतारखेमध्ये नोकरीचे अंक आहेत आणि म्हणून मी तुला तू नोकरी करते म्हटले. परंतु पगार तिला अक्षरशः म्हणजे जर का मुळातच तिला पगारच कमी मिळत होता. एक 8,000-10,000 तिला पगार होता, परंतु तोही वेळच्या वेळी मिळत नव्हता. ते पैसे मिळण्यासाठी विलंब होत होता आणि तो शनीच्या 8 या अंकावर. त्यामुळं 38 किंवा 83 हा अंक असेल, तर तिथं त्या व्यक्तींना वेळेवर पैसा मिळत नाही. मिळाला तर तो कमी मिळतो. आता 40 पासून 49 पर्यंतचे सगळे अंक जिथं-जिथं 4 आहेत, तिथं-तिथं त्या व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीतरी संघर्ष करून ठेवतात, काहीतरी चुका करून ठेवतात आणि मग त्यांना तिथे चुका झाल्यामुळे तिथं व्यवसायामध्ये नुकसान तिथे 4 मुळे होतं. ऑलरेडी ह्या व्यक्ती खूप हुशार असतात, राहू महाराजांप्रमाणे. खूप कल्पना असतात त्यांच्याकडे. खूप आयडियाज असतात. खूप धडाडी असते. खूप पुढे जाऊन काम करायचं असतं त्यांना, 4 वाल्यांना. परंतु एक चूक, एक चूक ही त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी गडबड घडवते. तर 4 पासून 40 पासून 49 पर्यंतचे सगळे अंक तुम्हाला नुकसानकारक असतात. व्यवसायासाठी नुकसान करणारे असतात. 54 हा जो अंक आहे ना, तर त्यामध्ये बुध राहू आहे. राहूला खूप काही काम करायचंय धडाडीनं पुढे जाऊन आणि बुध तर तसा तो लहान आहे हो तो. दोघंही बुद्धिमान आहे. 5 बुद्धिमान, 4 बुद्धिमान. त्या बुधाला कसा पैसा मिळवायचा हे त्याला माहिती आहे. परंतु तितकं त्याचं वय नाहीये. आणि ह्या 4ला सगळं माहिती आहे पैसा कसा मिळवायचा. पण त्या पैसा मिळवण्यासाठी हेलपाटे मारणे, बुध-राहू कॉम्बिनेशन, हेलपाटे घालणे. मग हे हेलपाटे घालण्याचं काम 45 किंवा 54 मुळे करावं लागतं. तुमच्या व्यवसायामध्ये जर का तुम्हाला पैसा तुम्ही जर एखाद्याला पैसे दिलेले असतील किंवा एखादा माल तुम्ही दिलेला असेल, तर ते पैसे त्याच्याकडून काढण्यासाठी तुम्हाला 10 वेळा तिथे चकरा माराव्या लागतात. 50 वेळा फोन करावे लागतात. "अरे, माझे पैसे ₹10,000 तुझ्याकडे कधी देतोस?" आणि "ये ना, ये, ये. देतो ना मी तुला." आणि मग देतो, पण हा माणूसच गायब. त्याला ते पैसेच मिळत नाही. नुसते विनाकारण हेलपाटे आणि हे 54 किंवा 45 मुळे घडतं. यासारखा अजून एखादा अंक आहे तो म्हणजे 59 किंवा 95 हा जो अंक आहे. तर तिथं बुध-मंगळ हे कॉम्बिनेशन तयार होतं. मंगळाला बोलायची घाई झालेली असते आणि मग तो बोलताना काहीतरी चुकतो. तो घाईघाईमध्ये बोलायला जातो. या 95 साली ज्यांचा जन्म झालेला आहे किंवा 59 साली सुद्धा ज्यांचा जन्म झालेला आहे, समोरची व्यक्ती त्यांना तितकीशी सिरियसली घेत नाही. त्यांना बोलायचंय, पण समोरचा माणूस त्यांचं बोलणं ऐकूनच घेत नाही. मग तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सुद्धा 95 सारखे कॉम्बिनेशन असतील, 59 सारखे कॉम्बिनेशन असतील, तर सिरियसली तुम्हाला समोरचा माणूस घेत नाही. "काय नाही रे, तो काहीतरी बडबड करतो." असं तिथं होतं. 61 सारखा अंक असेल, तर तिथं शुक्र आणि रवी हे कॉम्बिनेशन तयार होतं. मग शुक्र, रवी तिथं शुक्र म्हणजे पैसा मिळवायचा आहे, पण अ, रवी रवी म्हणजे आग ओकणारा आहे ना तो, किती आणि त्या आग ओकणाऱ्या रवीच्या जवळ जर का शुक्राची चांदणी तिथे गेली, तर पहाटे 4च्या नंतर आपल्याला चांदणी दिसते का ती?
नाही दिसत. तर त्यामुळे शुक्र म्हणजे जर का पैसा असेल, तर एक म्हणजे त्या ठिकाणी तिथे पैसा मिळवण्यास तिथे कुठेतरी अडथळा तयार होतो. एक मुळे कटकटी निर्माण होतात. आणि ज्यांच्या मोबाईल नंबरमध्ये जन्मतारखेमध्ये 61 किंवा 16 हे अंक असतील, तर तिथं व्यवसायामध्ये कटकटी होतात. तसे खूप जास्त कॉम्बिनेशन आहेत, पण मी 2-3च सांगते या ठिकाणी आता, की 89 किंवा 98 सारखे असेल, तर तिथे सुद्धा खूप काम करायचंय त्यांना. पण शनी महाराज 8 हा अंक विलंब करतो. 94 हा अंक मगाशीच मी सांगितलं 94 किंवा 49 मंगळ राहू हे कॉम्बिनेशन तयार होतं आणि तिथे आर्थिक नुकसान आणि आर्थिक नुकसान झाल्यामुळे चुकीचे निर्णय या गोष्टी तिथे घडतात. मग चांगले अंक तसे फार कमी असतात म्हणूनच हा विषय तसा टफ आहे. जितका ऐकायला चांगला वाटतो हा विषय, तितकंच नंबर शोधणे हा विषय त्या मानाने खूप अवघड आहे. नंबर लवकर सापडत नाही. कंपनीकडे जे नंबर अवेलेबल आहेत, त्यातून नंबर शोधायचा आहे. तुम्ही आता समजा तुम्ही म्हटलात, "मॅडम एखादा चांगला नंबर सांगा." मी सांगेल तुम्हाला आत्ता. तुमच्या तुमच्या जन्मतारखेला मॅच होईल असं सांगेल. परंतु तो नंबर कंपनीकडे असेल का? नसतो. कुणीतरी घेतलेले असतात ते नंबर आणि म्हणून त्या केसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अ, अशा प्रकारे नंबर शोधणं हे तसं अवघड काम आहे. पण मग व्यवसायासाठी चांगला असलेले नंबर त्यामध्ये 96-37, 96-57 हे अंक तसे चांगले आहेत. 57 मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्यापार करण्यास प्रभाव पडतो तुमचा, कॉन्टॅक्ट वाढतात. लोकांबरोबर तुम्ही तिथे स्वतःहून तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करतात किंवा लोकं तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करतात. मगाशी मी जी गोष्ट सांगितली साधू पुरुषाची, लोकांनी स्वतःहून साधूपर्यंत गेले. त्या पद्धतीनं. आणि 96 हा जो अंक आहे प्रत्यक्षात दिसताना तो अंक मंगळ शुक्र दिसतोय. परंतु मंगळ म्हणतो मला जिंकायचंय. 6 म्हणतो मला गुंतवणूक करायची आहे किंवा पैसा मिळवायचा आहे. तर तुम्हाला पैसा मिळवायचा असेल, तुम्हाला जिंकायचं असेल, तर मंगळ तिथे असेल, तर तुम्हाला ते खूप फायदेशीर होतं आणि एखादी जिंकण्यासाठी जे प्लॅनिंग करावं लागतं, ते गुड प्लॅनर हा 96 हा अंक आहे. ते प्लॅनिंग या 96 मुळे होतं आणि तरीसुद्धा मगाशी मी जे म्हटलं, की तुमच्या जन्मतारखेत कोणते अंक आहेत आणि तेच अंक जर का तुम्ही पुन्हा-पुन्हा तिथं घेतले, जास्त प्रमाणात घेतले, तर चालणार नाही. ते योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या अंकाच्या शेजारी असे ते अंक असावे लागतात आणि तसं म्हणजे खूप डीप असा हा विषय आहे. परंतु मी थोडक्यात इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. किंवा जर प्रेडिक्शन सांगायचं असेल, तुमच्या नंबरमुळे काय घडतंय? हे जर तुम्हाला विचारायचं असेल, तरी तुम्ही मला विचारू शकता. तुमचा वेळ बघा किती वेळ आहे. आता 5:15 वाजले. वेळ शिल्लक असेल तर विचारा, अन्यथा आपण थांबू. वेळ तसा आटोक्यात आलेला आहे मॅडम. हं. तरी पण तुमचं व्याख्यान खूप छान झालं एकदम. खूप म्हणजे लोकांना कळेल असं तुम्ही अतिशय छान समजून सांगितलं. नाही का? सविता मॅडम? हॅलो. लॉजिक लॉजिक चांगलं समजून सांगितलं. लॉजिक लॉजिक त्यातलं. तुम्ही छान समजून हां. सांगितलं. पूर्णपणे त्याच्यामुळे लोकांच्या अगदी खूप छान म्हणजे लहान मुलाला कसं समजून सांगतात ना, तसं तुम्ही छान समजून सांगितलं. त्याच्यामुळे ते अंकाची जी गंमत आहे, ती छान लक्षात आली आमच्या. हे माझ्या अंकशास्त्र सर्व म्हणजे काय? कार्यशाळांना भरपूर गर्दी असते.
हो हो आणि हो आणि तुम्ही याचं अगदी कारण छान समजून सांगता ही ना. माझी जी समजून सांगण्याची पद्धत आहे ना, हो, हो. त्यामुळे ती गर्दी तिथं होत असते नेहमी. अगदी अगदी खूप सुंदर तुम्ही विवेचन केलं याच्यावर. थोडक्यात केले तुम्ही. आम्हाला माहिती आहे, हा विषय इतका अफाट आहे ना, खूप की मोठा आहे. जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुम्ही ते कमीच पडेल. हम्म. हे आमचं अगदी नुसतं एक छोटस डबाभर पाणी आहे झलक आता झलक हे. झलक. हो. नाही, ही झलकच आहे फक्त. हा विषय अगदी झलक आहे, काही छान झालं, प्रश्न 16 छान झालं. तासांचा विषय आहे हा. हो 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 त्यामुळे तो तुम्ही खूप छान समजून सांगितलं. त्यामुळे तो आम्हाला अतिशय आवडला. सर तर बोललेच आहेत, मॅडमही बोलतील. हो. स्मिताताई, तुमची मी खूप दिवसांनी तुम्हाला भेटते. आपण अधिवेशनात वगैरे भेटतो. हो. हॅलो सविता, तू म्यूट आहेस का सविता? हा आपण सगळ्याच भेटत असतो तसं अधिवेशनात वगैरे. हो 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 एक मिनिट, मी माझं स्पॉटलाईट काढते. मगाशी हा 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 स्पॉटलाईट केला होता मी. हम्म. हा हा. हा आता आता तुम्ही दिसाल, तुम्ही बोलाल म्हणजे दिसाल.